प्रश्न क्रमांक 1. चुंबकीय बलरेषांच्या संदर्भात पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते? पर्याय क्रमांक 1. चुंबकीय बलरेषा एकमेकांना आकर्षित करतात. पर्याय क्रमांक 2. चुंबकीय बलरेषा एकमेकांना छेदत नाही. पर्याय क्रमांक 3. चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात. पर्याय क्रमांक 4. चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवापर्यंत जातात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चुंबकीय बलरेषा एकमेकांना आकर्षित करतात. प्रश्न क्रमांक 2. आपाती किरण व परावर्तित किरण यामधील कोन 90 अंशाचा असेल तर आपतन कोन I व परावर्तन कोन R यांची मापे किती असतील? पर्याय क्रमांक 1. I बरोबर 45 अंश तर R बरोबर 90 अंश. पर्याय क्रमांक 2. I बरोबर 90 अंश तर R बरोबर 90 अंश. पर्याय क्रमांक 3. I बरोबर 90 अंश तर R बरोबर 45 अंश. पर्याय क्रमांक 4. I बरोबर 45 अंश आणि R बरोबर 45 अंश. म्हणजेच या ठिकाणी अशा पद्धतीचा आरसा असेल. स्तंभिका, आपतन किरण, परावर्तन किरण हा एकूण 90 अंशाचा असेल तर या ठिकाणी आपतन 45 आणि परावर्तन 45 म्हणजे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. पुढीलपैकी कोणते एकक तापमान मोजण्यासाठी वापरत नाही? पर्याय क्रमांक 1. कॅलरी. पर्याय क्रमांक 2. सेल्सिअस. पर्याय क्रमांक 3. फॅरनहाइट. पर्याय क्रमांक 4. केल्विन. इथं कॅलरी जे आहे ते ऊर्जा मोजण्यासाठी वापरतात. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. 1.5 व्ही म्हणजे विभवांतराच्या 4 विद्युत घटांची बॅटरी स्वरूपात जोडणी केली तर बॅटरीचे विभवांतर किती होईल? पर्याय क्रमांक 1. 1.5 विभवांतर. पर्याय क्रमांक 2. 4.5 विभवांतर. पर्याय क्रमांक 3. 5.5 विभवांतर. पर्याय क्रमांक 4. 6.0 विभवांतर म्हणजे 15 चौक 60. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5. ध्वनी तरंगाची वारंवारता टिंब या एककात मोजली जाते. पर्याय क्रमांक 1 मीटर. पर्याय क्रमांक 2 लिटर. पर्याय क्रमांक 3 हर्ट्ज. पर्याय क्रमांक 4 कॅलरी. तर या ठिकाणी मीटरमध्ये अंतर मोजलं जातं, लिटरमध्ये द्रवपदार्थ, हर्ट्ज ही वारंवारता ध्वनीची मोजली जाते म्हणजे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. कॅलरीमध्ये ऊर्जा मोजली जाते. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. टेबलावर एक धातूचा ठोकळा ठेवला असून त्याचे वजन 98 न्यूटन आहे. ठोकळ्याच्या तळाची लांबी 0.5 मीटर व रुंदी 0.2 मीटर आहे तर तो ठोकळा टेबलावर किती दाब प्रयुक्त करेल? पर्याय क्रमांक 1 998 पा. पर्याय क्रमांक 2 98 पा. पर्याय क्रमांक 3 9.8 पा. पर्याय क्रमांक 4 0.98 पा. योग्य उत्तर आहे 998. प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी गटात न बसणारी राशी कोणती? वस्तुमान, लांबी, वेळ आणि चाल. पर्याय क्रमांक 1 वस्तुमान. पर्याय क्रमांक 2 लांबी. पर्याय क्रमांक 3 वेळ आणि पर्याय क्रमांक 4 चाल. चाल ही सदिश राशी आहे म्हणजे पर्याय क्रमांक
4 हे योग्य उत्तर असेल. वस्तुमान, लांबी आणि वेळ ही अदिश राशी आहे. प्रश्न क्रमांक 8. एक नादकाटा 5 सेकंदात 1000 वेळा कंप पावतो तर त्यापासून निर्माण होणाऱ्या ध्वनीची वारंवारता किती असेल? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5000 हर्ट्झ. पर्याय क्रमांक 2 500 हर्ट्झ आणि पर्याय क्रमांक 3 200 हर्ट्झ. पर्याय क्रमांक 4 2000 हर्ट्झ. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 200 हर्ट्झ. प्रश्न क्रमांक 9. पाण्यात टाकलेली वस्तू पाण्यावर तरंगते कारण? प्लावक. पर्याय क्रमांक 1 प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असते. पर्याय क्रमांक 2 प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा कमी असते. पर्याय क्रमांक 3 प्लावक बल हे गुरुत्वीय बल समान असते. पर्याय क्रमांक 4 वस्तूवर गुरुत्वीय बल क्रिया करत नाही. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असतं. प्रश्न क्रमांक 10. मानव टिंब या वारंवारतेची ध्वनी ऐकू शकतो. पर्याय क्रमांक 1 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ. 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ. पर्याय क्रमांक 3 1 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ. पर्याय क्रमांक 4 20 हर्ट्झ ते 2000 हर्ट्झ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ. प्रश्न क्रमांक 11. सूर्याच्या केंद्रक भागात टिंब हे इंधनाचे कार्य करते. पर्याय क्रमांक 1 हायड्रोजन. पर्याय क्रमांक 2 हेलियम. पर्याय क्रमांक 3 ऑक्सिजन. पर्याय क्रमांक 4 नायट्रोजन. योग्य उत्तर आहे 4 हायड्रोजन. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी जटिल संयुगे कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 साखर. पर्याय क्रमांक 2 मीठ. पर्याय क्रमांक 3 ग्लुकोज. पर्याय क्रमांक 4 हिमोग्लोबिन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हिमोग्लोबिन. प्रश्न क्रमांक 13. द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला टिंब असे म्हणतात. पर्याय क्रमांक 1 कलिल. पर्याय क्रमांक 2 द्रावण. पर्याय क्रमांक 3 निलंबन. पर्याय क्रमांक 4 संमिश्र. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निलंबन. प्रश्न क्रमांक 14. कॅल्शियम कार्बोनेट प्लस हायड्रोक्लोरिक आम्ल = A, B आणि C. वरील अभिक्रिया A, B व C ओळखायला सांगितले. म्हणजे आपल्याला अभिक्रियाकारकांपासून उत्पादित काय मिळेल? पर्याय क्रमांक 1 कॅल्शियम क्लोराईड प्लस CO2 प्लस H2O. पर्याय क्रमांक 2 कॅल्शियम क्लोराईड 2CO2 प्लस 2H2O. पर्याय क्रमांक 3 कॅल्शियम क्लोराईड प्लस 2CO2 प्लस H2O. पर्याय क्रमांक 4 कॅल्शियम क्लोराईड CO2 प्लस 2H2O. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर असेल कॅल्शियम क्लोराईड प्लस कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी. हे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15. आपल्या शरीरातील कोणते आम्ल आपले आनुवंशिक गुण ठरवते?
पर्याय क्रमांक 1 RNA, पर्याय क्रमांक 2 DNA, पर्याय क्रमांक 3 HCl, पर्याय क्रमांक 4 H2SO4 सल्फ्युरिक आम्ल. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 DNA. प्रश्न क्रमांक 16. श्वसन प्रक्रियेत श्वासावाटे घेतलेल्या हवेतील ऑक्सिजनची पेशीमधील ग्लुकोजबरोबर अभिक्रिया होऊन टिंबटिंब तयार होते. पर्याय क्रमांक 1 कार्बन डायऑक्साईड व पाणी, पर्याय क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड व हायड्रोजन, पर्याय क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड व नायट्रोजन, पर्याय क्रमांक 4 H2S व पाणी. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 कार्बन डायऑक्साईड व पाणी. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी अकार्बनी संयुगे कोणते आहेत? पर्याय क्रमांक 1 साखर, पर्याय क्रमांक 2 मोरचून, पर्याय क्रमांक 3 युरिया आणि पर्याय क्रमांक 4 कापूर. अकार्बनी पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे मोरचून. प्रश्न क्रमांक 18. अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते? पर्याय क्रमांक 1 प्रोटॉनचा वेग व संख्या वाढवावी, पर्याय क्रमांक 2 न्यूट्रॉनचा वेग व संख्या कमी करावी, पर्याय क्रमांक 3 न्यूट्रॉनचा वेग वाढवावा व संख्या कमी करावी, पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी कोणतेही नाही. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे न्यूट्रॉनचा वेग व संख्या कमी करावी. प्रश्न क्रमांक 19. L या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती असते? पर्याय क्रमांक 1 2, पर्याय क्रमांक 2 8, पर्याय क्रमांक 3 18, पर्याय क्रमांक 4 6. पण K, L, M आणि N म्हणजे 2 8 18 32. तर आपल्याला विचारलेलं आहे L म्हणजे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20. टोमॅटोमध्ये कोणत्या प्रकारचं आम्ल असतं? पर्याय क्रमांक 1 सॅट्रिक आम्ल, पर्याय क्रमांक 2 टार्टरिक आम्ल, पर्याय क्रमांक 3 ऑक्झॅलिक आम्ल, पर्याय क्रमांक 4 लॅक्टिक आम्ल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑक्झॅलिक आम्ल. प्रश्न क्रमांक 21. रासायनिक खताच्या अनावश्यक अतिवापरामुळे शेतजमिनीमधील टिंबटिंबचे प्रमाण वाढते. पर्याय क्रमांक 1 आम्लारी, पर्याय क्रमांक 2 आम्ल, पर्याय क्रमांक 3 क्षार, पर्याय क्रमांक 4 कोणतेही नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रासायनिक खताच्या अनावश्यक अतिवापरामुळे शेतजमिनीतील आम्लाचे प्रमाण वाढते. प्रश्न क्रमांक 22. कॅन्सरसारख्या प्राणघातक आजारावरील वैद्यकीय उपचारामध्ये कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग होतो? पर्याय क्रमांक 1 युरेनियम 235, पर्याय क्रमांक 2 कोबाल्ट 60, पर्याय क्रमांक 3 आयोडीन 131, पर्याय क्रमांक 4 कार्बन 14. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोबाल्ट 60. प्रश्न क्रमांक 23. वनस्पतीच्या वाढीसाठी टिंबटिंब घटकाची आवश्यकता असते. पर्याय क्रमांक 1 हायड्रोजन, पर्याय क्रमांक 2 ऑक्सिजन, पर्याय क्रमांक 3 नायट्रोजन, पर्याय क्रमांक 4 सोडियम.
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नायट्रोजन. प्रश्न क्रमांक 24 गटात न बसणारा शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 गोलाकार, पर्याय क्रमांक 2 तरफदार, पर्याय क्रमांक 3 दंडाकार, पर्याय क्रमांक 4 सल्फेराकार. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तरफदार. प्रश्न क्रमांक 25 गटात न बसणारा शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 आदिजीव, पर्याय क्रमांक 2 कवके, पर्याय क्रमांक 3 जीवाणू, पर्याय क्रमांक 4 शैवाल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जीवाणू. प्रश्न क्रमांक 26 कुत्रा चावल्यानंतर रेबीज आजाराची लक्षणे टिंब दिवसात दिसू लागतात. पर्याय क्रमांक 1 90 ते 175, पर्याय क्रमांक 2 90 ते 120, पर्याय क्रमांक 3 90 ते 150, पर्याय क्रमांक 4 90 ते 110. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 90 ते 175. प्रश्न क्रमांक 27 जागतिक आरोग्य दिन टिंब दिवशी साजरा करतात. पर्याय क्रमांक 1 14 जून, पर्याय क्रमांक 2 29 सप्टेंबर, पर्याय क्रमांक 3 7 एप्रिल आणि पर्याय क्रमांक 4 14 नोव्हेंबर. योग्य उत्तर आहे जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल रोजी साजरा करतात. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 नैसर्गिक पाणी प्रदूषणाची कारणे कोणती. पर्याय क्रमांक 1 निवासी क्षेत्राचे सांडपाणी, पर्याय क्रमांक 2 जमिनीची धूप, पर्याय क्रमांक 3 खनिज तेलाची गळती, पर्याय क्रमांक 4 खते व कीटकनाशकांचा वापर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जमिनीची धूप. प्रश्न क्रमांक 29 पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे टिंब भूकंप होतात. पर्याय क्रमांक 1 12,500 ते 14,500, पर्याय क्रमांक 2 12,000 ते 14,000, पर्याय क्रमांक 3 12,400 ते 14,000, पर्याय क्रमांक 4 12,200 ते 14,200. योग्य उत्तर आहे 12,400 ते 14,000. प्रश्न क्रमांक 30 आदिकेंद्री की पेशी आकार टिंब असतो. पर्याय क्रमांक 1 5 ते 100 मायक्रोमीटर, पर्याय क्रमांक 2 1 ते 10 मायक्रोमीटर, पर्याय क्रमांक 3 5 ते 100 नॅनोमीटर, पर्याय क्रमांक 4 1 ते 10 नॅनोमीटर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 ते 10 मायक्रोमीटर. प्रश्न क्रमांक 31 हरितलवकाच्या आकृतीत थायलॉइड हा भाग टिंब हा भाग ओळखा. आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर ए, बी, सी आणि डी असं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर प्रश्न विचारलेला आहे हरितलवकाच्या आकृतीत थायलॉइड हा भाग ओळखा. आपल्याला पर्याय दिलेला आहे ए, बी, सी आणि डी. योग्य उत्तर आहे डी. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथं या ठिकाणी थायलॉइड आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 सामान्यपणे मानवी हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे टिंब मिलीमीटर रक्त ढकलतं. पर्याय क्रमांक 1 72, पर्याय क्रमांक 2 75, पर्याय क्रमांक 3 71, पर्याय क्रमांक 4 70. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 75.
प्रश्न क्रमांक 33. गटात न बसणारा शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 युरिया, पर्याय क्रमांक 2 अमोनिया, पर्याय क्रमांक 3 क्रिएटिनिन, पर्याय क्रमांक 4 कॅल्शियम. योग्य उत्तर आहे 4, पर्याय क्रमांक 4 कॅल्शियम. प्रश्न क्रमांक 34. रणथंबोरचे अभयारण्य टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक 1 सिंह, पर्याय क्रमांक 2 पट्टेदार वाघ, पर्याय क्रमांक 3 तरसा, पर्याय क्रमांक 4 हरिण. योग्य उत्तर आहे पट्टेदार वाघासाठी. प्रश्न क्रमांक 35. गवताळ प्रदेशातील टिंबटिंब वनस्पती होय. पर्याय क्रमांक 1 साग, पर्याय क्रमांक 2 कुसळी, पर्याय क्रमांक 3 देवदार, पर्याय क्रमांक 4 चंदन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कुसळी.